जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या सादगाव डोंगरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशीही परिसरातील वडगाव, कडे, शिंदाड, वाणेगाव, निंबोरी, राजोरी, वाडी, शेवाळे, सार्वे, पिंपरी या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून दगडी नदीसह परिसरातील नदी नाल्यांना 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री महापूर आल्याचं दिसून आलं आहे। अनेक गावात पुराचे पाणी गावात शिरल्याने गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे। तसेच सादगाव डोंगरी परिसरातील रस्त्याचा संपर्कही तुटला आहे। संपूर्ण रात्र या परिसरातील ग्रामस्थांनी जागून काढले असून पुराच्या पाण्यात शेकडो जनावर, पशुधन वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। नदीपात्र जवळील दुकाने, टप्प्यांमध्ये, घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे। कांदे, सिमेंटच्या गोण्या, संसार उपयोगी साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सर्वच पाण्याखाली आल्याने गावकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। तर पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका वाणेगाव, शिंदाडा व निंबोरी या गावांना बसला आहे। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, वडगाव।